भारतातील पवित्र ठिकाण म्हणून प्रयागराज येथील कुंभमेळ्याकडे संपूर्ण भारतातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील असंख्य साधू संत भाविक भक्तगण येत असल्याचे दिसून येत आहे। याच माध्यमातून VM न्यूज मराठीची टीम प्रयागराज कुंभमेळ्यात पोहोचली असता एक अनोखे मिरचीवाले बाबा त्यांना भेटले। हे मिरचीवाले बाबा गायी घेतल्यापासून त्यांनी एक अनोखे तप केलेले आहे। गेले 20 वर्ष त्यांनी अन्न त्याग केला असून फक्त मिरच्या खाऊन ते आपले जीवन जगत आहेत। गेले 13 वर्ष झाले त्यांनी पाण्याचाही त्याग केलेला आहे। हे अनोखे तप त्यांनी फक्त गायी आल्यानंतर केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। हे अवलिया मिरचीवाले बाबा फक्त महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसून आले आहेत। याबाबत VM न्यूज मराठीने घेतलेला हा आढावा। मला काय बाबा 20 वर्ष झालं मी मिरचीवर जगतोय। 20 वर्षापासून मिरची खातोय मी, याच्या पडेल काही खात नाही। 20 वर्ष झालं। 20 वर्ष हा, तुम्ही पाणी वगैरे पिता का? पाणी 13 वर्ष चालू आहे। म्हणजे 13 पाणी वर्ष सोडून दिलेलं 13 वर्ष चालू आहे। पाणीच पित नाही तुम्ही? पाणी कसलंच पेत नाही मी। माझ्यापासून उठायचंच नाही कोणी एक क्षणभर बी। पाणी पिलो तर जनतेचा गुलाम, हा जनतेचा गुलाम। पाणी पिलो तर, पण माझ्यापासून 12 वर्षाचं उठायचं नाही। कसं जीवनमान तुमचं कसं आहे? तुम्ही कुठलं गाव तुमचं काय, कसं तुम्ही लहानाचं मोठं कसं झाला, ह्या इकडे कसं वळला तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राकडे? काय सांगाल थोडक्यात तुमची माहिती? थोडक्यात काय नाही, मला अध्यात्म मी आपलं भक्तीच्या मार्गी लागलो। मग काय खायचं कसं जगायचं, मग आपलं म्हणलं समजा 2 टोकाचं अन्न नाही, एक तर तिखट खाली तर मिरची आणि एक तर गोड म्हणलं तर साखर, म्हणून 2 टोकाचं अन्न करतोय। चहा आणि मिरची, चहा आणि मिरची खातोय, ह्याच्या पडा दुसरं काही करीत नाही। म्हणजे गेले 13 वर्ष तुम्ही फक्त मिरचीवरती जगताय? 20 वर्षापासून मिरची। 20 वर्ष झालं? हा, 20 वर्ष मिरची खातोय। 13 वर्ष 12 वर्ष होऊन गेलं, 13वर चालू आहे, पाणी पित नाही। पाणी म्हणजे पाणी 13 वर्ष झालं आणि मिरची झाले 20 वर्ष झालं। बाकी तुम्ही अन्न कुठलंच खात नाही? काहीच खात नाही। काहीच खात नाही। कसं तुमचं म्हणजे आता तुम्ही जे करमाळ्याच्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी असता आणि तुमचं जर दर्शन घ्यायचं झालं भक्तांना तर कुठं असता तुम्ही? करमाळा कमला देवीच्या मंदिराकडे। मिरचीवाले बाबा म्हणजे कोणी सांगणार? करमाळा तालुका, सोलापूर जिल्हा।